गेल्या काही वर्षात भारतीय राजकारणामध्ये मनुस्मृती हा एक वादाचा विषय झालेला आहे. आणि म, वेद, पुराण, आरण्यके, उपनिषदे, ब्राह्मणे हे जरी आपल्या सनातन धर्माचे फार मोठे पायाभूत आधारग्रंथ असले तरी त्यांच्याबद्दल कोणी विशेष बोलत नाही. म्हणून मला पण थोडी उत्सुकता जागृत झाली की मनुस्मृती काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करावा. मी तसा प्रयत्न केला आणि जेवढं काही मला थोडं बहुत समजलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो. बौद्ध धर्म हा भारतातच जन्म घेऊन पूर्ण आशियाभर आणि जगभर पसरला. खरं म्हणजे भारतात सुद्धा इसवी सन 300 पासून ते इसवी 300 पूर्व ते 700 इसवी सन 700 या 1000 वर्षाचा कालखंडामध्ये बौद्ध धर्माचं इतकं प्राबल्य भारतात झालं होतं की हिंदू धर्म म्हणजे जो वैदिक धर्म किंवा सनातन धर्म आपण म्हणतो त्याचा जवळजवळ तो नामशेष झालेला होता. आणि आद्य शंकराचार्यांनी अवघ्या 32 वर्षे वयात अखंड भारतभर फिरून शास्त्रार्थ करून वेगवेगळ्या ठिकाणी मठांची स्थापना करून वैदिक धर्म किंवा सनातन धर्म याची पुनःप्रतिष्ठापना केली. हे कार्य किती प्रचंड होते याच्यासाठी थोडा क्षणभर थांबून आपल्याला विचार केला पाहिजे. तेव्हा रस्ते नव्हते, वाटा माहीत नव्हत्या, नीट विश्वास ठेवण्यायोग्य नकाशे नव्हते, रस्ते नव्हते, पूल नव्हते, दुर्गम जंगलं होती, क्रूर पशूंनी भरलेली. आणि आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे त्याच्याबद्दलची सुद्धा फारशी कल्पना नव्हती. त्यामुळे आणि अर्थात प्रवासाची काही साधनं नव्हती. अवघ्या 32 वर्षाच्या वयामध्ये आद्य शंकराचार्यांनी दक्षिण भारतातून सुरुवात करून पूर्ण भारतभर अगदी बद्रीनाथापर्यंत आणि पूर्वेपर्यंत पश्चिमेपर्यंत सगळीकडे पायी पायी फिरून बौद्ध धर्माला परास्त केलं असं मी नाही म्हणणार, पण त्यांनी वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली, पुनःप्रतिष्ठापना केली आणि चारी कोपऱ्यावरती त्यांनी मठ स्थापना केली की हे कार्य अबाधित राहावे. हे अतिशय प्रचंड कार्य आहे. खरं म्हणजे आज हिंदू धर्माच्या नावाने खूप त्याला आरडाओरडा करणारे, त्याच्या सपोर्टमध्ये बोलणारे हे मंडळींनासुद्धा बऱ्याच लोकांना आद्य शंकराचार्यांच्या या प्रचंड कामाबद्दल फार कमी माहिती आहे. आणि अर्थात शंकराचार्य होते म्हणूनच हिंदू धर्म हा टिकून राहिला, सनातन धर्म टिकून राहिला. नाहीतर हिंदू धर्माचा सपोर्ट करण्यासाठी हिंदू धर्मच मुळी आपल्याकडे नामशेष झालेला असता. त्यामुळे हे कार्य प्रचंड आहे. आताशा कुठे आपल्याला आपल्या गतवैभवाचं कौतुक वाटायला लागलं आहे. गर्व से कहो हम हिंदू हैं असंही म्हणतो आपण. हिंदू संस्कृतीबद्दल आपली आस्था वाढीला लागली आहे. आणि हे आपल्याला लक्षात येत आहे हळूहळू की अमेरिकेसारख्या आजच्या महाबलाढ्य राष्ट्रालासुद्धा 300 वर्षापेक्षा जास्त इतिहास नाही. आपला इतिहास किमान पक्षी 5000 वर्ष जुना आहे. इतर जितके धर्म आहेत, बौद्ध धर्म हा 2500 वर्ष जुना आहे. ख्रिश्चन धर्म जवळजवळ 2000 वर्ष जुना आहे. इस्लाम जवळजवळ 1300 वर्ष जुना आहे. शीख धर्म हा तर जवळजवळ 400 वर्ष पूर्वी स्थापन झाला आहे. ह्या सगळ्यांच्या अगोदर जी जीवनपद्धती होती ती हिंदू जीवनपद्धतीच होती. आणि या गोष्टीचं आताशा आपल्याला थोडा गर्व वाटायला लागला आहे. कोण्या एकेकाळी आपल्याला सोने की चिडिया म्हणत होते. आणि जगभराची जी GDP होती
त्या GDPतला 1/3 वाटा हा भारताचा होता, हे आता 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 आपल्याला समजू लागलं आहे. कारण हे सांगणारे परदेशीच लोक आहेत. आपल्याला स्वतःला आपल्या याची इतकीशी जाणीव नव्हती. अजूनही आपण बऱ्याचशा म्हणजे आपल्यापैकी बरीचशी जणं इस्लामला किंवा मुसलमानांना दोष देतात किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांना दोष देतात. त्यावेळेला आपण हा विचार करत नाही की आपण स्वतः आपल्या धर्माबद्दल किती जागरूक आहोत. मागे एक चर्चासत्रामध्ये एका मुसलमान धर्मगुरूंनी सांगितलं होतं. त्यांना जेव्हा खडसून विचारण्यात आलं, तुम्हाला असं का वाटतं की सगळ्या जगाने इस्लाम व्हावं, इस्लाम धर्माचा अंगीकार करावा, एवढा तुमचा का अट्टाहास? तो धर्मगुरू म्हणाला की कारण की आम्हाला फार प्रांजळपणे तसं वाटतं की हाच धर्म सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्या धर्माचा स्वीकार सगळ्यांनी करावा असं म्हणून आम्ही त्याचा प्रचार करतो. पण पुन्हा त्यांना विचारण्यात आलं की तरीसुद्धा एवढा अट्टाहास का? हिंदूंनी तर कधी असं केलं नाही, आपला धर्म प्रसार केला नाही. तर मुस्लिम धर्मगुरू म्हणाला अगदी बरोबर आहे. पहिली गोष्ट तर अशी की तुम्ही स्वतः आपल्या धर्माला तितकेसे घट्ट बांधलेले नाही आहात. इथे तुम्ही इतकी सगळी मंडळी आहेत, कमीत कमी इथे 200-300 तरी हिंदू असतील. त्यापैकी हात वर करून त्यांनी सांगावं की हिंदू धर्माच्या नियमांपैकी किती नियमांचं तुम्ही लोक काटेकोरपणे पालन करता. मंदिरात जाता का? रोज स्तोत्र पठण करता का? गीता रामायण महाभारत वाचता का? गीता किंवा रामायण महाभारताची सिरियल पाहणं हा एक मनोरंजनाचा भाग आहे. त्याच्यामध्ये धार्मिक आस्थेचा प्रश्न नाही आहे. पण मुसलमानांचं असं नाही आहे. आम्ही आमच्या धर्माला खूप घट्ट बांधलेले आहोत. ह्या चर्चासत्रामध्ये माझ्या डोक्यात हा विचार आला की आपण तरी कुठे एवढे ज्ञानी आहोत? आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल आपल्याला किती कमी ठाऊक आहे. आणि मी काही एक्सेप्शन नाही आहे. आपल्यापैकी बहुतेक लोकांचा हा दोष आहे की आपण आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल फारसे जागरूक नाही, आपल्याला काही फारशी माहिती नाही. काही वर्षापूर्वी एक महाप्रचंड रॅली झाली होती आणि त्याच्यामधली मुख्य घोषणा होती कि मनुस्मृति को जला डालो. मनुस्मृति, मनुवाद ही सारे दुःखों की जड़ है वगैरे वगैरे. अर्थात त्याच्यामध्ये जो राजकारण होतो त्याच्याबद्दल मी जात नाही. पण तो आरडाओरडा करणाऱ्यांपैकी बहुसंख्य हिंदू समाजच होता, दलित समाज होता. मला जुनी एक गोष्ट आठवली. जेव्हा सलमान रश्दीचं पुस्तक निघालं होतं सॅटॅनिक व्हर्सेस, ते इस्लाम धर्माच्या विरुद्ध आहे, बदनामीकारक त्याच्यामध्ये आहे इस्लाम धर्माबद्दल. अख्खा मुस्लिम समाज खवळून उठला होता, भारतातलाच नव्हे जगभरातला. आणि एवढंच काय, सलमान रश्दीला मारण्याचा फतवा देखील काढण्यात आला होता. तो फतवा अर्थात अजूनही कायम आहे. मला असं वाटतं सलमान रश्दी अजूनही जिवंतच आहेत आणि कुठेतरी लपून छपून राहत असावेत. पण त्याच्याबद्दलची चर्चासत्रे बरीच झाली होती. तुम्हाला सुद्धा कदाचित आठवत असेल. अशा चर्चासत्रामध्ये एका पुन्हा मुस्लिम धर्मगुरूंनीच काहीच त्यांनी आपलं तोंड उघडलं नव्हतं. सलमान रश्दीच्या पुस्तकाला फतवा जो लावला आहे तेव्हा त्याच्याबद्दल जो हे केलं आहे ते जमंत जगभर ते पुस्तक बॅन झालं होतं. ते योग्य की अयोग्य असं त्यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की असं आहे, इस्लाम धर्माबद्दल जर बदनामीकारक मजकूर त्याच्यात छापून आला असला तर त्याला बॅन करणं हे अगदी योग्य आहे. मी अगदी 100% सहमत आहे. मग तुम्ही तसं बोललंच नाही. तो हसून म्हणाला, खरं म्हणजे मी ते पुस्तक अजूनही मला वाचायला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे पुस्तक न वाचता आपण त्याच्यावर कमेंट करणं हे
योग्य मला वाटलं नाही, म्हणून मी गप्प बसलो. हे ऐकताना माझ्या पण मनात विचार आला की आपण सगळे, किंवा ही जी एवढी लोक म्हणत होती मनुस्मृती जाळून टाका जाळून टाका, ह्यापैकी किती लोकांनी मनुस्मृती वाचली असेल? मनुस्मृती तुम्हाला जाणण्यासारखी वाटते, एका विशिष्ट समाजाच्या विरुद्ध खूप आहे असं त्याच्यात लिहिलं आहे. जरूर तुमच्या मताला स्वातंत्र्य आहे, असं तुम्ही करा, पण वाचा तर खरी. मग मी स्वतः विचार केला की मी तरी मनुस्मृती वाचली आहे का? नाही. म्हटलं कमीत कमी आपण मनुस्मृती वाचून बघावी. म्हणून मोठ्या मुश्किलीने मी मनुस्मृतीचा ग्रंथ मिळवला. त्याच्यावरती 3-4 टीकेची पुस्तकं, काही त्याच्या विरोधात, काही त्याच्या बाजूची, अशी पुस्तकं मी वाचून काढली सगळी. आणि त्याच्यातनं मला जे काही फुटकं ज्ञान मिळालं ते मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. मनुस्मृती म्हणजे आहे तरी काय? लिखित स्वरूपात हा 2500 वर्षापूर्वी रचला गेलेला 12 अध्यायांचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये 2684 श्लोक आहेत. त्या काळात लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती असं नाही, पण लिहून ठेवणं फार कठीण होतं. म्हणून अशा तऱ्हेची धार्मिक ग्रंथ ही गुरुकडून शिष्याकडे, शिष्याकडून त्याच्या शिष्यांकडे असं मौखिक पद्धतीनेच जिवंत ठेवली जायची. स्मृती आणि श्रुती, ऐकणं आणि स्मृतीमध्ये ठेवणं आणि असं चालू ठेवणं, अशा भारतीय सनातन धर्माच्या परंपरेमध्ये 20 स्मृती ग्रंथ आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त चर्चा झालेला हा मनुस्मृती ग्रंथ आहे. मी जेव्हा मनुस्मृतीचा ग्रंथ मागवला, मला त्यापैकी फारसं नाही कळलं, पण त्याची जी अनुक्रमणिका होती ती अनुक्रमणिका मात्र मी सगळी वाचून काढली. आणि त्या अनुक्रमेमध्ये जे विषय होते त्या विषयामध्ये मला कुठेही हिंदू धर्माचं नाव सापडलं नाही. अर्थात मग नंतर लक्षात आलं की हिंदू धर्माचं नाव त्याच्यात येईल तरी कसं, कारण की त्यावेळेला हिंदू जीवनपद्धती ही एकच जीवनपद्धती होती. जेव्हा हे रचलं गेलं 2700-2800 वर्षापूर्वी, तेव्हा इस्लामचा जन्म झाला नव्हता, ख्रिश्चनिटीचा जन्म झाला नव्हता, आणि बाकी तर सगळे धर्म अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही देवदेवताची पूजा करा किंवा असे लिहिलेलं नाही आहे. पण मनुस्मृतीचा विरोध हिंदूंकडून पण झाला. त्याच्यामध्ये त्यांचं असं मत आहे की हे वर्णाश्रम धर्म त्याच्यामध्ये जरूर लिहिला आहे आणि वर्णाश्रम धर्माचा विरोध म्हणून त्यांना ते जाळायचं आहे. पण मला एकदा असा प्रसंग आला होता की मला प्रमुख पाहुणा म्हणून एका दलित समाजाच्या अखिल भारतीय मीटिंगमध्ये मला त्यांनी बोलायला सांगितलं होतं आणि 2 विषय त्यांनी मला दिले होते. एक गांधी आणि आंबेडकर यांची तुलना, आणि दुसरं त्यांनी म्हणालं तर तुमच्या आवडीचा विषय. त्या समाजासमोर मी गांधी आणि आंबेडकर यांच्याबद्दल तर बोललोच, आणि नंतर मी विषय त्यांना सांगितलं की मी ऐन वेळेलाच जाहीर करीन. आणि इन द मीन टाईम मी संबंध मनुस्मृतीचं अध्ययन केलं, त्याच्यावरती टीकेचं अध्ययन केलं, आणि त्याच्यानंतर जवळजवळ मी पाऊण तास मनुस्मृती या विषयावरती दलित समाजाच्या समोर त्यांच्या अखिल भारतीय एका सेमिनारमध्ये मी पाऊण तासाचं भाषण दिलं. त्या भाषणामध्ये जी मी नोट्स काढले होते त्या नोट्सच्या आधारावरतीच हे मी आत्ता तुम्हाला सगळं सांगतो आहे. समृद्ध आणि उपयोगी जीवन जगण्याकरता तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे म्हणजे तुमचा समाज स्वस्थ राहील आणि प्रगती करू शकेल, हे ह्या ग्रंथाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मग दंडाचं प्रावधान पण आहे. कोणी कसं वागलं पाहिजे कोणत्या परिस्थितीमध्ये हे सांगण्याचं तो ग्रंथ आहे, हे सांगणारा. आणि त्याची तुलना जर तुम्ही करायची झाली तर तुम्ही त्याला इंडियन पिनल कोड किंवा आपलं भारतीय संविधान याच्याशी करू शकता. आता भारतीय संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अत्यंत
मोठ्या विद्वानांनी, वरिष्ठ विद्वानांनी 300 दुसऱ्या बुद्धिमान लोकांच्या विचार व विमर्श करून घडवलेलं ते आहे. पण ते सुद्धा गेल्या 1950मध्ये त्याचं प्रतिस्थापना झाली, स्वीकार झाला आणि त्याच्यानंतरच्याच गेल्या 70-75 वर्षामध्ये आपण त्याच्यामध्ये कितीतरी म्हणजे 70-75 आपण त्याच्यामध्ये संशोधनं केलेली आहेत. याचा एकच अर्थ निघतो की कोणतेही असे प्रकारचे समाज जीवनाला सांगणारे, कंट्रोल करणारे नियम जेव्हा आपण लिहितो त्याच्यामध्ये समाजामध्ये जसे जसे बदल होत जातात तसं तसं त्याच्यामध्ये बदल करणं पण आवश्यक ठरतं. म्हणून भारतीय संविधान संशोधन केलं म्हणजे भारतीय संविधान जळून टाकायला पाहिजे अशी मूर्खासारखी भाषणं कोणीच करणार नाही. आता आपण बघूया की मनुस्मृतीमध्ये काय आहे. हे जे 12 अध्याय आणि 2684 जे श्लोक आहेत, हे पहिल्या त्या टीकेमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये चांगल्या संपन्न हिंदूंनी पण त्याचा विरोध केलेला आहे. त्याच्यापैकी एक प्रमुख कारण आहे की मनू हा स्त्री स्वातंत्र्याचा विरोधी होता आणि त्याच्यासाठी त्याला दोष देण्यात येतो. मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकाचं शेवटचं चरण आहे न स्त्री स्वातंत्र्यमर्हते. फक्त एवढाच आउट ऑफ कंटेक्स्ट काढून मनूला स्त्री द्वेष्टा ठरवण्यात आलं होतं. हा श्लोक मी मुद्दामून पूर्ण पाहिला, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ठाऊकही असेल तो. पिता रक्षति कौमार्ये भर्ता रक्षति यौवने रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हते. आता आपण थोडं निसर्गाकडे वळूया. निसर्गाने स्त्रीचं शरीर असं घडवलं आहे की त्याच्यावरती बलात्कार होऊ शकतो आणि मनूनी असं होऊ नये म्हणून तिच्या प्रोटेक्शनसाठी, तिच्या सेफ्टीसाठी असं म्हटलं आहे की मुलीचं म्हणजे स्त्रीचं रक्षण कुमारी अवस्थेमध्ये पित्याने करावं आणि युवावस्थेमध्ये तिचं रक्षण पतीने करावं. वयस्कर झाल्यानंतर तिचं रक्षण तिच्या पुत्रांनी करावं. कारण की असं जर झालं नाही तर तिच्यावरती आपत्ती कोसळू शकते आणि त्या आपत्तीतून तिला मुक्त ठेवायचं असलं तर तिला खूप स्वातंत्र्य देता कामा नये. आता खरं म्हणजे ह्याच्यामध्ये तो स्त्रीद्वेष्टा कसा काय ठरतो हे माझ्या पण अजून लक्षात आलं नाही. त्यांनी एवढं सांगितलं आहे की स्त्रीच्या विशिष्ट परिस्थितीमुळे तिला सतत रक्षणाची गरज असते आणि वेगवेगळ्या वयामध्ये कोणी कोणी तिचं रक्षण करावं हे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं. आतासुद्धा स्त्रीवरती बलात्कार झाला, अन्याय झाला की आपण मारे विरोधाची आणि संतापाची लाट देशभरात उसळते. आपण कॅन्डल मार्च काढतो. पण पुरुषाची जी सहज प्रवृत्ती आहे ती फक्त आपल्या चांगल्या इच्छेने बदलणार नाही. कारण की हा त्रास सतत राहील, हा खतरा सतत राहील म्हणून मनूने त्याचं प्रोटेक्शनसाठी लिहिलेलं आहे. खरं म्हणजे मनुस्मृतीमध्ये एक दुसरा पण श्लोक आहे स्त्रियांबद्दल. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्रे वास्तुं न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फला क्रिया. जिथे स्त्रीची पूजा होते तिथे देवता वास करतात आणि जिथे असं होत नाही तिथे केलेली सगळी चांगली कामंसुद्धा निष्फळ ठरतात. ह्याच विषयावरती एक आणखीन श्लोक आहे. तो आपल्याला पटणार नाही आणि म्हणजे चांगल्या समाजाला हा पटणार नाही आणि मानवणार पण नाही. पण
ते तसं आहे हे आपल्याला कबूल करावं लागेल. मनू लिहितो, माता स्वस्त्रा दुहित्रा वा न विविक्ता सनो भवेत, बलवान इंद्रियग्रामो विद्वान समपि कर्षती. याचा अर्थ असा आहे की अगदी आपली आई, बहीण किंवा मुलगी असली तरी देखील त्यांच्याबरोबर एकांतात खूप वेळ बसू नये. कारण शारीरिक आकर्षण हे इतकं विलक्षण प्रचंड असतं की केव्हा आपल्या हातून चूक घडू शकते याचा काही अंदाज देता येत नाही. त्यामुळे शहाण्या माणसांनी अगदी कोणाही स्त्रीबरोबर अगदी अगदी आपली जवळची नातेवाईक असली तरी एकांतात बसण्याचे टाळावे, हेच सर्वोत्कृष्ट. मागे सत्यमेव जयते नावाचा एक कार्यक्रम आमिर खान करायचा. चांगला असायचा कार्यक्रम तो. त्याच्यामध्ये चाइल्ड ॲब्यूजवरती एक पूर्ण सत्र होतं आणि त्या सत्रामध्ये त्यांनी अशा कितीतरी केसेस दिल्या होत्या आणि शेवटी त्यांनी कन्क्लूड केलं होतं की स्त्रियांवरती, विशेषतः लहान मुलींवरती जे काही अन्याय अत्याचार होतात ते खूप जवळच्या नातेवाईकांकडूनच केले जातात. त्यामुळे असं वाटतं की मनूनी हे कसं लक्षात ठेवलं. आणखीन त्यांनी असं सुचवलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. त्यामुळे असं तुम्ही करूच नका, बसूच नका, हाच नियम तुम्ही ठेवा. एक दुसरा प्रमुख आरोप जो मनुस्मृतीवर किंवा मनूवरती घेतला जातो तो असा की हे अत्यंत ब्राह्मणांच्या फेवरमध्ये लिहिलेलं आहे आणि बाकी सगळ्यांना त्यांनी फार दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे आणि म्हणून हा ब्राह्मणांना सपोर्ट करणारा व्यक्ती आहे आणि इतरांना त्याचा दुश्वासच केला पाहिजे. याच्याबद्दल 2-3 गोष्टी मला वाटल्या. त्या म्हणजे अशा की पहिली गोष्ट म्हणजे मनू हा स्वतः ब्राह्मण नव्हता. मनू हा क्षत्रिय होता, राजा होता. दुसरी गोष्ट म्हणजे मनुस्मृतीमध्ये कदाचित प्राच्यविद्या भांडार नाही, प्राच्यविद्या मंदिर जे आहे पुण्याला, त्याच्यामध्ये याच्यावरती खूप संशोधन झालं आहे. ते म्हणजे अत्यंत विद्वान लोकांचीच संस्था आहे ती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की मनुस्मृतीच्या सगळ्या श्लोकांचं त्यांनी अध्ययन केलं आणि त्याचे त्यांनी वेगवेगळे खंड पाडले की हे श्लोक एकसारखे वाटत आहेत, एका प्रतीचे वाटत आहेत आणि त्यांचं जे कॉम्पोजिशन आहे ते पण एका प्रतीचं आहे. आणि बाकी जे काही श्लोक आहेत ते सगळे श्लोक त्याच्यामध्ये नंतर खुपसलेले आहेत. कारण की हे सगळ्या स्मृती ग्रंथ होते. ह्याचं लिखित रेकॉर्ड कुठेही नसल्या कारणाने त्याच्यामध्ये असं प्रक्षेपण करणं शक्य होतं. अगदी महाभारतातसुद्धा असं म्हणतात की सुरुवातीला 24,000 श्लोक होते आणि आता त्याचे वाढवत वाढवत त्यांनी 1,00,000 श्लोक केले आहेत. तसंच त्या काळाला ही पद्धत होती. ब्राह्मणांचं खूप प्राबल्य तेव्हा होतं. त्यांनी अनन्वित अत्याचार पण केले आहेत. हे पण जरी सगळं खरं असलं तरी देखील याच्यासाठी मनूला दोष देता येणार नाही. कारण की मनूनी जे लिहिलं आहे त्या सगळ्या श्लोक त्या भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विद्वानांनी वेगळे काढले आहेत की हे जे आहेत याच्यामध्ये त्यांनी फक्त जसं एक नियम असतो, नियम कसा लिहायचा आणि त्याचं काय त्याच्यामध्ये दंडाचं काय प्रावधान करायचं ते पण त्यांनी लिहिलेलं आहे. आणि बाकी जे श्लोक आहेत जे अत्यंत ब्राह्मणांच्या फेवरमध्ये आहेत किंवा असे आहेत ते सगळे नंतर कोणीतरी आपल्या स्वार्थासाठी घुसडले आहेत. आणखीन हे सगळं करणारे ब्राह्मणच होते. त्यांच्याबद्दल मला असं नाही म्हणायचं आहे की ते अगदी निर्दोष होते. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मनूनी वर्ण, श्रम, धर्माचं प्रतिपादन जरूर केलं होतं. लक्षात ठेवा हे 2,500 वर्षापूर्वीची समाजव्यवस्थेसाठी होतं आणि 2,500 वर्षापूर्वी अशा तऱ्हेचं काही नियंत्रण केलं नाही तर समाजामध्ये फार विघातक कृत्य होण्याची भीती होती. आणि विद्वान माणसांनी त्यातले असे जे फेवर करणारे श्लोक आहेत ते बाजूला काढावे
आणि अभ्यास करावा तर कळेल की ते अगदी स्पष्ट कळतं आहे की ते नंतर कोणीतरी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. म्हणूनही जो वर्णाश्रम धर्म सांगितला होता त्याच्यामध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र असे त्यांनी 4 भाग केलेच होते. आणि ते 4 भाग समाजरचने त्यावेळच्या समाजरचनेला, कारण की प्रत्येकीची गरज होती. ब्राह्मणाला त्यांनी सगळ्यात वरती याच्यासाठी ठेवलं होतं की कुठेतरी एक नियंता पाहिजे, पण त्या नियंताला सुद्धा अतिशय सीमित शक्ती दिल्या गेल्या होत्या त्यांच्याकडनं. सीमित शक्ती म्हणजे ब्राह्मणांनी काय काय न केलं पाहिजे. त्यांनी धनसंग्रह केला न पाहिजे. त्यांनी धोतर, अंगरखा असे फक्त कपडे घातले पाहिजे. त्यांनी खूप शृंगार वगैरे केला न पाहिजे. त्यांनी धनधान्याचा संग्रह केला न पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं जे चरितार्थ चालायचा तो शिक्षण लोकांना देऊन जो गुरुदक्षिणा त्याला मिळायची त्याच्यावरतीच. शिष्यांकडनं सेवा घेणंसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. पण मग त्यांना अर्थार्जनाची, ब्राह्मणाला दुकान नव्हतं काढता येत, ब्राह्मणाला दारू नव्हती पिता येत, आणि ह्या सगळ्या नियमांचं पालन करणारा तो ब्राह्मण. म्हणजे ब्राह्मणांना त्यांनी शक्ती खूप दिल्या होत्या, पण त्यांच्यावरती बंधनं पण तितकीच कडक होती. आता नंतर काय झालं आहे की ब्राह्मण आता ब्राह्मण राहिलेच नाही आहेत खरं म्हणजे जी मनूची कल्पना होती ब्राह्मण्याची, त्या ब्राह्मण्याची कल्पना आपण सगळे आता वैश्य जमातीतले आहोत, कारण नोकरा करणारा म्हणजे वैश्यच. तर नुसतं शुद्ध विद्यादान करणारी माणसं आणि त्याच्यावरती निर्वाह करणारी माणसं, धनसंग्रह न करणारी माणसं, घर न बनवणारी माणसं, कुटियामध्ये राहायचं, जंगलात जाऊन राहायचं, अशी माणसं आता नाहीच आहेत ब्राह्मण. आणि अशी जी काही माणसं आपल्याला आहेत, म्हणजे जे प्युअर सायन्सेसचा अभ्यास करतात, जे रिसर्च लॅबोरेटरीमध्ये आपल्याला बुडवून घेतात, अशा लोकांबद्दल आजही आदर वाटतो. तो आदर त्यांनी फक्त अधोरेखित केला होता की नाही, यांचा तुम्ही आदर केलाच पाहिजे. त्यामुळे त्याला हे माहीत नव्हतं की ब्राह्मण समजा बिघडले तर कसं होईल. हा बॅलन्स ऑफ पॉवर नाही ठेवला गेला, हे खरं आहे. पण मग जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या विद्वानांच्या सहमतीने केलेल्या संविधानामध्ये जर आपण बदल करू शकतो आवश्यकतेनुसार, तर मनुस्मृतीमध्ये सुद्धा बदल करायला काय हरकत आहे. म्हणजे त्याला जाळणं हा काही उपाय नाही आहे असं मला वाटतं. दंडाचं जे त्यांनी स्वरूप दाखवलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं आहे की ब्राह्मणांवरती बंधनं जास्त कडक आहेत, आणि म्हणूनच ज्या अपराधासाठी एका सामान्य माणसाला तुम्ही काही प्रायश्चित्त घ्यायला लावाल किंवा दंड द्याल, त्याच्यापेक्षा काही वेळेला 64 पट आणि काही वेळेला 128 पट दंड हा ब्राह्मणांनी जर ते पाप केलं तर त्याला मिळायला हवा. हा दंडकसुद्धा त्यांनी घातला आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी, शक्ती जास्त दिली आहे तशीच जबाबदारी पण त्यांनी जास्त दिलेली आहे. मनुस्मृतीमध्ये कुठेही हा उल्लेख नाही आहे की ब्राह्मणाचा मुलगा हा ब्राह्मणच होईल. हे नंतर जन्माधिष्ठित जे केलेलं आहे त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. कर्माधिष्ठित असण्यामध्ये काहीही चूक नाही आहे. खरं म्हणजे एक कादंबरी आहे द ब्रेव न्यू वर्ल्ड, ऑल्डस हक्सलेची. त्या ऑल्डस हक्सलेची कादंबरी तुम्ही जर वाचली तर तुम्हाला त्याच्यामध्ये आणि हिंदूंच्या वर्णाश्रम धर्मामध्ये खूप साम्य मिळेल. त्यांनी असे जे 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्याच्याऐवजी त्यांनी अल्फा, बीटा, गामा, डेल्टा पर्सन्स असं ठेवलेत. कारण की समाजामध्ये सगळ्या तऱ्हेची माणसं लागतात, आणि अल्फा कॅटेगरीची माणसं जवळजवळ त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते ब्राह्मणासारखंच आहे की ते त्यांचं राजासुद्धा ऐकेल, ते राजाच्यासुद्धा वरती असतील, पण ते स्वतः उपभोग शून्य स्वामी राहतील. त्याच्यानंतर बीटा पीपल आर देअर, की जे आपल्या शक्तीवरती जगतात, म्हणजे क्षत्रिय.
अशा त्याच्यामध्ये क्षत्रिय वगैरे हे शब्द आल्डस हक्सलीने वापरले नाही आहेत. पण गंमत अशी की त्यांनी पण बरोबर समाजाचे 4 भागामध्ये त्याची विभागणी केली आहे. काही माणसं ही शेतकरी म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन करणं, विक्री करणं, संभारण करणं ह्या सगळ्यासाठी लागतात. हे लागतीलच. कोणत्याही समाज जीवनामध्ये अशा तऱ्हेची माणसं नेहमीच लागतील. त्यांना तुम्ही काय नाव देता ते वेगळं. आणि तसंच समाजामध्ये सेवा करणारी माणसंसुद्धा नेहमीच लागतात. आज आपण म्हणतो, पण नर्सिंग स्टाफ कोणत्याही हॉस्पिटलमध्ये किंवा वॉर्ड बॉईज वगैरे हे काय आहेत? यांची सेवा जर नसती तर कोणतेही हॉस्पिटल चालू शकलं असतं का? जसं एक हॉस्पिटल चालू शकत नाही अशा लोकांशिवाय, तिथेच क्षत्रिय पण असतात. म्हणजे तिथे लोकांनी आरडाओरडा दंगा करू नये म्हणून तिथे गार्ड्स पण असतात. तिथे रिसर्च सायंटिस्ट बसतात, रिसर्च लॅबोरेटरीज बसतात, ते ब्राह्मणांसारखेच आहेत. आणि बाकी ती जी सप्लाय चेन असते ती वैश्यांसारखी आहे. म्हणजे मनूनी जी वाटणी केली आहे त्या वाटणीमध्ये मूलतः काही चूक नाही आहे. पण ते जन्मादृष्टी जेव्हापासून व्हायला लागलं तेव्हापासून त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि तो खरोखरच त्याज्य आहे. म्हणजे तो एक्सेप्ट करायलाच नको. तसेच मनूनी माणसाच्या आयुष्याचा 100 वर्ष अशी कल्पना करून त्यांनी 4 आश्रमांचं पण निदान केलेलं आहे. पहिली 25 वर्ष तुम्ही ब्रह्मचर्याश्रम म्हणजे विद्येचं अध्ययन करण्यामध्ये आणि स्वतःची किंमत वाढवण्यामध्ये, स्वतःचं ज्ञान वाढवण्यामध्ये घालवली पाहिजेत. त्याच्यानंतर 25 ते 50 ही गृहस्थाश्रमाची वर्ष. हे त्यांनी पण लिहिलं आहे की हे फार महत्त्वाचं आहे, कारण की ब्रह्मचारी पण त्याच्यावरती अवलंबून असतात, संन्यासी पण असतात, वानप्रस्थी लोकं पण असतात. म्हणून गृहस्थाश्रमासाठी त्यांनी 25 वर्ष ठेवली आहेत. आणि 25 वर्षानंतर जेव्हा तुमची मुलं-बाळं मोठी होतात, तुम्ही 50शीला पोचलेले असता, तेव्हा हळूच संसारातनं हळूहळू निवृत्त होणं पण वानप्रस्थाश्रमामध्ये त्यांनी शिकवलेलं आहे. आणि 75 वर्षाच्या नंतर मात्र तुम्ही फक्त समाजाच्या उपयोगासाठी तुम्ही कामं केली पाहिजेत, स्वतःचं तुमचं काही इंटरेस्ट नको, असं त्यांनी अगदी स्पष्ट लिहून केलं. तर म्हणून ते आपण त्याचा समज करण्यात चुकलो आहोत, समजण्यामध्ये चुकलो आहोत. पण बाकी वर्णाश्रम धर्माबद्दल जे त्यांनी लिहिलं आहे ते काही फारसं चूक आहे असं नाही. मनुस्मृतीमध्ये लोकांनी कसं वागावं याच्यासाठी जे सांगितलं गेलं आहे त्याच्यामध्ये एक आणखीन फार छान श्लोक मला म्हणजे वाचला, तुम्हाला माहीत असेल कदाचित. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यमप्रियम. म्हणजे खरं बोलावं, प्रिय बोलावं, पण अप्रिय असलं तर ते सत्य बोलण्याचं टाळावं. प्रियनच नानृत मम ब्रूयात येष धर्म सनातन. म्हणजे अनपेलेटेबल असलं तर तुम्ही त्याला वाचू नका, जरी ते सत्य असलं तरी. आणि खोटं बोलू नका, जरी ते सत्य असलं तरी. हा तुमचा खरा धर्म आहे. म्हणून कदाचित थोडंसं ज्ञान मनुस्मृतीबद्दल मला जे वाचून मला मिळालं ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. धन्यवाद.